साइड ले ले उसको भाई। तर आज महानगरपालिकेसमोर अनेकदा आंदोलन झाले या प्रकरणामध्ये। आज पण तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे आणि काय निवेदनामध्ये नमूद केलं आहे? मी 11/3ला औरंगाबाद महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं. ज्या आमचा मागासवर्गीय गोरगरीब दलित समाज आहे, या दलित समाजाची अशी बिकट अवस्था तुम्ही केलेली आहे. कुठलीही नोटीस न देता महानगरपालिकेने मार्च महिन्यामध्ये 2025ला कारवाई केली आणि त्याचा निषेध म्हणून अनेक संघटना आणि पक्षांनी या ठिकाणी या स्थानिकच्या नेत्यांनी आवाज उठवला, परंतु या महानगरपालिकेला जाग आली नाही. आणि या महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी मी 11 तारखेला या ठिकाणी निवेदन दिलं. 11 नंतर मी ते संतोष वावळे म्हणून त्या अधिकारी आहेत, त्या अधिकारी मला सतत मी मुंबईवरून येतो परंतु भेटत नव्हते. परंतु मी आझाद मैदान या ठिकाणी मी विविध अधिवेशनच्या 12/3/2026 रोजी मी आंदोलन केलं. अनिश्चितकालीन धरणे आंदोलन या आझाद मैदानमध्ये केलं. रोज मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय, रोज मुख्यमंत्र्यांना निवेदन वाचतात परंतु बोलवत नव्हते. परंतु 24 तारखेला सकाळी माझं 8:30 वाजता निवेदन आझाद मैदानच्या सिनियर पी आणि DCPने दिलं. परत DCPने दिलं तर त्यांना सांगितलं महिलांना, आमच्या महिला जो गोरगरीब महिला आहे त्या मागासवर्गीयांच्या झोपडपट्ट्या, मला माहीत आहे सरकार शासन विकासक यांना घेऊन हात मिळवणी करून आमच्या मागासवर्गीय झोपडपट्ट्या जे मेन पॉईंटला आल्या त्या म्हणजे करोड रुपयाचा भाव आहे, ते करोड रुपयाचा भाव असताना या आम्हाला गोरगरीब दलित जनतेला बाहेर काढण्याचं काम या महानगरपालिकेने. आणि या महानगरपालिकेची माझी पहिली भूमिका मागणी आहे, या महानगरपालिका वयोवृद्ध महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून इथल्या मानसिक त्रास देऊन आणि यांना माणूस मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यांच्यावर आज या महानगरपालिकेनं पाक आम्हाला रस्त्यावर आणलंय. या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्हाला पाक आमचा परपंच, आमचा समाज उघड्यावर आणलाय. म्हणून या ठिकाणी उघडा तिरडी मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय. आणि जर येत्या 8 दिवसांमध्ये जर आम्हाला या महानगरपालिकेनं आम्हाला आहे त्या ठिकाणी घर आहे बांधून नाही दिली आणि नुकसान भरपाई नाही दिली तर या महानगरपालिका आणि शासन या प्रशासनाची या औरंगाबाद शहरातून, या संभाजीनगर महानगर शहरातून तिरडी काढल्याशिवाय राहणार नाही असा मी इशारा आपल्या या पत्रकार या मीडियाच्या माध्यमातून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुलेंचा, रामजी सुभेदाराचा, मी विलास अभिमाने, युवा भीमसेना या संघटनेचा मी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे. अनेक आंदोलन मी या महाराष्ट्रामध्ये केल्यात गोरगरीब दलित जनतेला. माझं कामच आहे महाराष्ट्र शासनाला वेठीस धरून गोरगरीब दलित जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आज पण 2011 पासून मी करत आहे. आणि इथंच नाही तर मुंबईच्या जयभीमनगर कोळीमध्ये देखील असाच प्रकार झाला. मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागात अंतर्गत येणारा 6/6/2024 रोजी खोट्या नोटीस लावून या महानगरपालिका बिल्डर विकासकाकडून आणि इथल्या मंत्री असतील किंवा राज्याचे पण मंत्रिमंडळातले मंत्री असतील या लोकांनी अनेक प्रकार केले या महानगरपालिकेनं आणि मंत्रिमंडळाने. या आंबेडकरवादी आणि या आंबेडकरी समाजा, गोरगरीब समाज यांच्या मोक्या अंतर्गत ज्या जमिनी आल्यात त्या जमिनी उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारनं आणि या शासनानं केलं आहे. मी वारंवार शासनाला सांगितलं तुमच्यावर कुठला आदेश नाही, 6/6/2024ला तुम्ही कुठला आदेश दिला आहे. खोट्या या न्यायालयानं आमची दखल घेतली. न्यायालयानं सुद्धा या महानगरपालिकेचे आयुक्त, सिनियर PI, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबईला कारवाई केली आणि आता यासाठी चालू आहे. तसंच आज या ठिकाणी झोपडपट्टीचा तोडला. यांना मी विचारलं बाबा तुमच्याकडे कुठला आदेश आहे का, तर ते म्हणले 231 अंतर्गत केली. मी म्हणलं आणि मला शेवटचा प्रश्न असा आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या समाजाचे, त्यांच्यासोबत काही चर्चा झाली तर मी त्यांना काय बोलू शकत नाही. ते समाजाचे घटक म्हणून तर कधी मला वावरताना दिसत नाही. अॅट्रॉसिटीबद्दल त्यांनी असे वक्तव्य केलं, या तुम्ही किती अॅट्रॉसिटी पीडितांना भेट दिली हा माझा प्रश्न आहे त्यांना.
तुम्ही किती अट्रॉसिटीना न्याय मिळून द्या, खरोखर न्याय मिळणार. त्या भाजप सरकार जे मनुवादी व्यवस्था आहे ही सिस्टम काय करते, दलालांना सोबत घेऊन ज्याच्यावर अन्याय झालाच नाही तो खोट्या अट्रॉसिटीचं काम ज्या सरकारच्या आणि या दलालाच्या माध्यमातून होत आहे आणि तेच काम रोखण्यासाठी युवा भीमसेना आम्ही सक्षम आहोत. आम्हाला माहीत आहे कुणाचं मुंडकं कुठं दाबले कुठं पाणी निघतंय हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. आणि इथं पालकमंत्र्याला इशारा देतो, आमच्या नादी लागू नका साहेब. समाज जर तुम्हाला वर नेतो ना तर आम्ही खाली पण आणण्याचं ताकद आमच्या समाजाकडे आहे, एवढं लक्षात घ्या. आज तुम्ही भेटला नाही मला, आता भेटला असतं तुम्हाला दाखवलं असता युवा भीमसेनेची काय ताकद आहे आणि आंबेडकरी समाजाची काय ताकद आहे.